आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आज सायंकाळी आम्ही दोघं गरमागरम चहाचे घोट घेत गप्पा मारत होतो. आज लोकांच्या दृष्टीनं आम्ही आदर्श नवरा बायको आहोत. आमचं एकमेकांवर खरोखर खूप प्रेम आहे. पण मधल्या काळातली परिस्थिती खूपच वेगळी होती. त्यावेळी आमचं नातं पार धुरकटलं होतं. काळजी अन धुराचे ठसके सगळंच असह्य झालं होतं. 2 वर्ष कोर्टात केस चालली होती. नवरा बायकोच्या घटस्फोटाचा खटला होता. घटस्फोटाची कारणं तर अगदीच फुसकी होती. घरात घडलेल्या एका अगदीच किरकोळ घटनेबद्दल माझ्या नंदेनं निलेशला खूपच वाढवून अन आक्रस्ताळपणाने सांगितलं. निलेशनं एकदम संतापून माझ्या थोबाडीत मारली. मला हा अपमान सहन झाला नाही. माझा आत्मसन्मान प्रचंड दुखावला. खरं तर घरात मला तसं महत्त्वच नव्हतं. घरकामाची मोलकरीण एवढीच माझी ओळख. घरातल्या कुठल्याही गोष्टीत दखल दिली की सासूबाईंना वाटायचं की मी त्यांची सत्ता हिसकावून घेते आहे. नंदेला वाटायचं तिच्या भावाच्या प्रेमातला मोठा वाटा मी घेते. त्यावरून रोजच धुसफूस व्हायची. निलेशचाही माझ्यापेक्षा त्याच्या आईकडे व बहिणीकडे ओढा अधिक होता. तरीही आमचा संसार रुटूखुटू सुरू होता. एक मुलगाही झाला अन मग तो प्रसंग घडला. मी ताबडतोब मुलाला घेऊन माझ्या माहेरी निघून आले. मला अशी आलेली बघून आई वडील घाबरलेच. त्यांनी माझी खूप समजूत घातली. पण मी ठरवलं होतं आता वेगळं व्हायचं. शेवटी त्यांनीही हात टेकवले. दोन्ही बाजूंनी कोर्टात दावा दाखल झाला. खरं तर थोडी तडजोड करून प्रकरण मिटवता आलं असतं. पण निलेशला तो आपला अपमान वाटला. नातलगांनी मध्ये लुडबुड करून प्रकरण अधिकच अवघड करून ठेवलं. नातलगांच्या मते हा प्रकार घरच्यांच्या इब्रतीवर बट्टा लावणं होता. कुटुंबाचं नाक कापलं गेलंय असं काही म्हणाले. काहींनी अकलेचे तारे तोडले. अशा बायका प्रामाणिकही नसतात अन पतिव्रता तर नसतातच. अशा बाईला घरात ठेवणं म्हणजे मुदतीचा ताप शरीरात सांभाळत बसणं आहे. वाईट गोष्टी तर चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढतात. दोन्ही बाजूंनी भरपूर चिखलफेक झाली. दोन्ही पक्ष जणू आरोपांची कबड्डी खेळत होते. निलेशनं माझ्यावर वाईट चारित्र्याचा आरोप केला. मीही त्यांनी हुंड्यासाठी छळ केला म्हणून सांगितलं. आम्हाला एक मुलगा होता. 6 वर्षाचं वैवाहिक जीवन आम्ही एकत्र घालवलं होतं आणि आता आम्ही घटस्फोटासाठी भांडत होतो. खरं तर आता आम्ही दोघंही गप्प होतो, शांत आणि निर्विकार. वकीलच भांडत होते. 2 वर्ष केस चालली. या काळात आम्ही नवरा बायको वेगवेगळे राहत होतो. दोघांनीही खूप काही सोसलं होतं. मी तर आईकडे आल्या आल्या चांगली नोकरी शोधून मुलाला उत्तम शाळेत ॲडमिशनही मिळवून दिलं होतं. पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही दोघांनीही मुलाच्या मनाचा, त्याच्या मनस्थितीचा विचारच केला नव्हता. त्याचं मत जाणून घ्यावं असंही आम्हाला वाटलं नव्हतं. मुलाला आमचं वेगळं होणं मान्य नव्हतं. पण सगळं त्याच्या डोळ्यादेखतच घडल्यामुळे तो गप्प होता. हिअरिंगसाठी दोघांनाही यावं लागतं. आम्ही एकमेकांकडे तुच्छतेने बघत असो. रागातच असायचो. एकमेकांवर सूड घेण्याचा विचार मनात असायचा. एकमेकांकडे बघून आपापली तोंड फिरवून घेत होतो. बरोबरीचे नातलग स्फोटक पेरल्यासारखेच होते. वकील आम्हाला शिकवायचे कोर्टात काय सांगायचं, कसं बोलायचं. कधीतरी आम्ही एकमेकांबद्दल चांगलंही बोलून जात असो. पण मग सावरून घेऊन पुन्हा पहिल्याप्रमाणे बोलत असू. शेवटी एकदाचा घटस्फोट मंजूर झाला. पूर्वी निलेशबरोबर खूप नातलग असायचे. हळूहळू संख्या कमी व्हायला लागली. निलेशचे नातलग आनंदात होते. दोन्ही वकील आनंदात होते. पण माझ्या आईवडिलांना फार दुःख झालं होतं. माझ्या फायली सांभाळत मी गप्प होते.
निलेशही त्यांच्या फायली घेऊन उदास बसले होते. काय योगायोग बघा. त्या दिवशी कोर्टाचं काम थोडं उशिरा सुरू होणार होतं. बाहेर कडक ऊन होतं. त्यामुळे सावलीसाठी आम्ही तिथल्याच एका टी स्टॉलवर बसलो होतो. आता हा देखील एक योगायोगच म्हणायचा की आम्ही नवरा बायको नेमके एकाच टेबलवर समोरासमोर होतो. मी टोमणा मारला. अभिनंदन. तुम्हाला जे हवं होतं तेच आता घडतंय. तुझंही अभिनंदन. तुलाही हेच हवं होतं. माझ्यापासून वेगळी होऊन तू जिंकते आहेस. निलेशनं म्हटलं. मला राहावलं नाही. मी बोलून गेले. घटस्फोटाचा निकाल म्हणजे विजयाचं प्रतीक असतं का? तूच सांग, निलेश म्हणाले. मी उत्तर दिलं नाही. गप्प बसून राहिले. मग म्हटलं, तुम्ही मला चारित्रहीन म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. बरं झालं. अशा स्त्रीपासून सुटका झाली. ती माझी फार मोठी चूक होती. मी तसं म्हणायला नको होतं. फार फार चुकलं. मला प्रचंड मानसिक त्रास झाला. मी निर्विकारपणे म्हणाले. आवाजात दुःख नव्हतं, संवाद नव्हता. निलेश म्हणाले, मला कळतंय. पुरुष नेहमीच स्त्रियांसाठी हे हत्यार वापरतात. हा घाव स्त्रीचं अंतःकरण रक्तबंबाळ करतो. तिचं मानसिक खच्चीकरण होतं. तू शुद्ध, पवित्र आहेस. तुझं चारित्र्य निष्कलंक आहे. मी इतकी खालची पातळी गाठायला नको होती. मला खरंच वाईट वाटतंय. मी गप्प होते. निलेशकडे बघितलं. काही क्षण तेही गप्प होते. मग एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाले, तूही मला हुंड्यासाठी छळ केला म्हणालीस. पैशाचे लोभी म्हणालीस. मीही खोटंच सांगितलं. मीही चुकलेच. तसं काही नव्हतं. थोडा वेळ कुणीच बोललं नाही. मग मी म्हटलं, मी दुसरं काही म्हटलं असतं पण. तेवढ्यात चहा आला. मी चहाचा कप उचलताना गरम चहा माझ्या बोटांवर सांडला अन मी कळवळले. निलेशनंही अभावितपणे म्हटलं, फार भाजलं का? आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. तुझं कमरेचं दुखणं कसं आहे आता? निलेशचं विचारणं मला खटकलं. ठीक आहे. मी विषय संपवला. तुमचं हार्ट पुन्हा अटॅक वगैरे नाही ना आला? मी विचारलं. हार्ट ना? डॉक्टरांनी ट्रेस, स्ट्रेन, मेंटल हॅरेसमेंटपासून दूर राहा म्हटलं. निलेश म्हणाले. आम्ही एकमेकांकडे बघितलं. बघत राहिलो. जणू एकमेकांच्या चेहऱ्यावरचे ताणतणाव जाणून घेत होतो. एकटक बघता बघता मी विचारलं. औषधं घेताय ना वेळच्या वेळी अन नियमितपणे? हो घेतो. पण आज नेमकी आणायला विसरलो. तरीच आज थकल्यासारखे दिसताय. मी सहानुभूतीनं म्हटलं. हो, ते एक कारण आहेच. आणि बोलता बोलता ते थांबले. आणि मनावर ताणही आहेच ना. मी वाक्य पूर्ण केलं. काही वेळ ते विचार करत होते. मग म्हणाले, तुला 15 लाख रुपये द्यायचे आहेत आणि महिन्याला 20,000. तर मग मी विचारलं, एक फ्लॅट आहे. तुला ठाऊक आहेच. तो तुझ्या नावे करून देतो. सध्या 15 लाख माझ्यापाशी नाही आहेत. निलेशने मनातील गोष्ट सांगितली. त्या फ्लॅटची किंमत तर 30 लाख असेल. मला फक्त 15 लाखच हवे. मी माझी बाजू बोलले. मुलगा मोठा होतोय. 100 खर्च समोर येतील. ते म्हणाले. हो पण 20,000 तर दर महिन्याला तुम्ही देणार आहात ना? मी म्हटलं. हो ते तर नक्कीच देईन. तुमच्याकडे 15 लाख नसतील तर मला नका देऊ. माझ्या स्वरात जुनी आपुलकी होती. ते माझ्याकडे बघू लागले. मीही त्यांच्याकडे बघत होते. माझ्या मनात आलं, किती साधा सरळ माणूस आहे. हा एकेकाळी माझा होता. माझा नवरा. अन मी त्याच्यातल्या उणिवा बघत बसले. निलेशच्या चेहऱ्यावर मला वाचता आलं. ही अजूनही माझ्या तब्येतीची काळजी करते. पैसाही नको म्हणते. मीच हिला समजून घ्यायला कमी पडलो. आम्ही दोघं गप्प होतो. अगदी गुपचूप बसून होतो.
फक्त एकमेकांच्या चांगुलपणा आठवत होतो. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. मला एक सांगायचं आहे, जरा चाचरत ते म्हणाले. बोला ना. माझाही आवाज चिंब भिजलेला. मला जरा भीती वाटते. नका भिऊ, बिनधास्त बोला. कदाचित तुम्ही माझ्याच मनातलं बोलणार असाल. मला तुझी आठवण येते. नेहमीच यायची. मलाही. मी पटकन बोलून गेले. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. मी पण. ताबडतोब मी म्हटलं. आमचे डोळे अधिकच पाणावले. आवाजात सच्चेपणा आणि चेहऱ्यावर एकमेकांविषयीचं अथांग प्रेम. आपण आपल्या आयुष्याला एक छानसं वळण नाही का देऊ शकणार? निलेशनं विचारलं. कसलं वळण? मी प्रश्नार्थक मुद्रेत. आपण पुन्हा एकत्र राहूयात. एकमेकांबरोबर. पती पत्नीपेक्षाही मित्र म्हणून, एकमेकांचे पूरक म्हणून. पण मग ही फाईल, ही कागदपत्र? मी विचारलं. फाडून टाकूयात, निलेश उत्साहानं म्हणाले. अन आम्ही आपापल्या हातातली कागदपत्र फाडून चिंध्या चिंध्या करून भिरकावून दिली. आम्ही दोघंही उठलो. एकमेकांकडे बघून हसलो. अन एकमेकांचे हात हातात घेतले. दोन्हीकडचे वकील चकित होऊन बघत होते. आम्ही हातात हात घालून घराकडे निघालो. प्रथम माझ्या घरी गेलो. माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यांना मनापासून आनंद झाला. गेली 2 वर्ष ते खूप मानसिक ताण सोसत होते. आज त्यांचे चेहरे आनंदानं उजळले होते. आमच्या मुलालाही खूप आनंद झाला. त्याला बरोबर घेऊन आम्ही आमच्या घरी आलो. आता हे घर फक्त आम्हा तिघांचं होतं. काळ बदलला, परिस्थिती बदलली, आम्हीही बदललो. आता आम्ही पती-पत्नी आणि मित्र म्हणून राहतो. कुठलंही कडवटपणा नाही. आमचे संबंध सुधारले आहेत आणि आमच्यासारखे सुखी आम्हीच आहोत. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.